लोगों के लिए शायद ये इतनी बड़ी खबर ना हो, ये इतनी बड़ी बात ना हो, मगर मौजूदा हालात में जिस तरीके से गाय को लेकर एक मजहब के मानने वालों के खिलाफ दायरा तंग किया जा रहा है, ऐसे में ये छोटी सी खबर भी बड़ा मानी रखती है। गाय आहे ना एकदम बेकार कंडिशनला पडलेली आहे. रक्ताची वांती केली तिने, पोट फुगून गेलेलं आहे तिचं. थोडी हालचाल करते. तुमची गाय आहे का? नाही माझी गाय नाही आहे. मग एक गल्लीत फिरत होती ती दुसऱ्याची गाय आहे. मग त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेणार का तुम्ही? कशी घ्यावं लागेल? म्हणजे ती गाय तुमची असं दुसऱ्याची कोणाची असली फिरणाऱ्याची हा तो येऊन तिथं उभा राहतो. तुम्हाला कोणी सांगितलं होतं डॉक्टरला त्या दाखवायचं? मेली गाय तर जबाबदार कोण? मग त्याला वैद्यकीय अधिकारी मग कोण? मग आम्ही तर कॉल केलेला तुम्हाला. अरे वैद्यकीय अधिकारीचं नाव नको काढू बाबा. फैंसी गारमेंट एंड किड्स मॉल, आयशा नगर पुलिस स्टेशन के सामने, हजार खोली, मालेगांव। देखते रहिए द प्राइम न्यूज अब्दुल रहमान के साथ। मुल्क में गौकशी को लेकर एक मखसूस मजहब के मानने वाले हमेशा से ही शरपसंदों के निशाने पे रहे हैं। फिर चाहे गौ तस्करी का बहाना लेकर किसी शख्स को मॉब लिंचिंग करते हुए मार दिया जाना हो, चाहे मार्केट में बिकने वाले गाय की नस्ल के जानवरों को छीन कर जबरदस्ती गौ रक्षकों और गौशालाओं के हवाले कर दिए जाना हो, कभी अखलाक अहमद या पहलू खान जैसे एक ही मजहब से ताल्लुक़ रखने वाले लोगों को जान से मार दिए जाने वालों को आज़ाद कर दिया जाना हो। गरज के एक मजहब के मानने वाले को गाय का सबसे बड़ा दुश्मन करार दिया जाता रहा है, मगर उसी मजहब के मानने वाले मोती नगर साकरी रोड धुलिया के रहने वाले एक शख्स ने इंसानियत और जानवरों से मोहब्बत की अमली मिसाल पेश करते हुए एक बेजुबान जानवर को तड़पते देखकर न सिर्फ उसे तिब्बी इमदाद पहुंचाने की गरज से महकमे को उसकी इत्तला दी, बल्कि वो डर तक गया। दरअसल मोती नगर साकरी रोड धुलिया के रहने वाले शेख अफरोज, जो कि मुस्लिम उन्नति सेवा फाउंडेशन के सदर भी हैं, उन्होंने देखा कि उनके घर के करीब एक गाय बुरी तरीके से तड़प रही है। उसकी तकलीफ, उसकी तड़प उनसे देखी नहीं गई और उन्होंने इंसानियत नवाजी का सबूत देते हुए एनिमल हस्बेंड्री डिपार्टमेंट को फोन लगाया और फिर पूरे हालात से डॉक्टर को वाकिफ करवाया, मगर डॉक्टर बतलाई हुई जगह पर आने के लिए टाल मटोल करने लगा, बहानेबाजी करने लगा, जिसके बाद उन्होंने ऊपर शिकायत करने के साथ साथ खुद का तारुफ बाहैसियत एक सहाफी के तौर पर करवाया। तब कहीं जाकर डॉक्टर आने पर रजामंद हुआ। फौरन ही वो अपनी टीम के साथ वहां पर पहुंचा और गाय का चेकअप वगैरह करवाने के बाद उसे तिब्बी इमदाद पहुंचाई। गाय अब सेहतयाब हो चुकी है। गर्चे लोगों के लिए शायद ये इतनी बड़ी खबर ना हो, ये इतनी बड़ी बात ना हो, मगर मौजूदा हालात में जिस तरीके से गाय को लेकर एक मजहब के मानने वालों के खिलाफ दायरा तंग किया जा रहा है, ऐसे में ये छोटी सी खबर भी बड़ा मानी रखती है। मुस्लिम उन्नति सेवा फाउंडेशन के सदर शेख अफरोज की वो पूरी बातचीत जो उन्होंने मवेशियों के डॉक्टर से की थी मराठी जबान में, वो हम आपको सुना रहे हैं। हॅलो, हॅलो, खलाने सर बोलतायत का? हा बोला ना. हा, मी ते टोल फ्री नंबरवर कंप्लेंट केली होती. एक हा टोल फ्री नंबरवर मी कॉल केला होता. बर बर. एक मोतीनगर आहे ना आपलं साखर रोड कडे सेवा हॉस्पिटल आहे बघा. मला काही मेसेज नाही ना म्हणून म्हटलं. नाही नाही मी करतोय त्यांना, ते म्हणे आम्ही करतो म्हणे, तुम्ही रिसिव्ह नाही करत होतात ना कॉल. कॉल आपला रिसिव्ह होत नव्हता म्हणून मी म्हणे आम्ही करतो म्हणे तिकडनं म्हणे त्यांना म्हणे. नाही मेसेज येतो त्यांचा. तुम्ही हा सर, पण कारण ते ना गाय एकदम बेकार, बोला बोला. गाय आहे ना एकदम बेकार कंडिशनला पडलेली आहे. रक्ताची वांती केली तिने, पोट फुगून गेलेलं आहे तिचं. थोडी तुमची गाय आहे का? थोडी हालचाल करते. तुमची गाय आहे का? नाही माझी गाय नाही आहे. मग एक गल्लीत फिरत होती ती दुसऱ्याची गाय आहे. मग त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेणार का तुम्ही? कशी घ्यावं लागेल? म्हणजे ती गाय तुमची असं दुसऱ्याची कोणाची असली फिरणाऱ्याची तो येऊन तिथं उभा राहतो. तुम्हाला कोणी सांगितलं होतं डॉक्टरला त्या दाखवायचं? मग असं माझा काही नाही प्रश्न. नाही ते मग मेली तर मग आता तिला मग जबाबदार कोण? हा मेली गाय तर जबाबदार कोण? मग त्याला वैद्यकीय अधिकारी मग कोण? मग आम्ही तर कॉल केलेला तुम्हाला. अरे वैद्यकीय अधिकारीचं नाव नको काढू बाबा. मी काय सांगतो ते ऐका ना. हा, असं या घटना घडलेल्या आहेत. जे स्ट्रे अॅनिमल्स असतात ना, यांचा मालक कोणतरी असतो. असतो ना, मी नाही म्हणत नाही ना. तर ते ना ते नंतर डोक्याला ताप देतात. असं आता माणुसकीमुळे आम्ही तुम्हाला फोन केलेला आहे. तुम्ही नाही करत असाल तर मी वरती फोन करतो मग मुख्यमंत्री कार्यालयाला. अरे मी नाही म्हटलंच नाही ना दादा. तुला का तुम्हाला कॉल येऊन जाईल मग वरून. मग बरं 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 ठीक आहे. येतोय का नाही? मग
मी नाही म्हटलं नाही तरी सुद्धा तुमचं बोलणं वेगळंच चालू आहे. मग तुम्ही मला सांगताय ते एका प्राण्याचा जीव वाचवायचा आपल्याला, तो कोणाचाही असो. अरे हो ना बाबा, चला तुम्ही दवाखान्यात जाऊन तपास करणार का? तर तिथं पण दवाखान्यात तुम्हाला नाही, सांगतो. तुम्हाला इकडे यावं लागेल स्पॉटवर. हा येतो ना मग. मोतीनगर हो, साकरी साहेब. रोड धुळे सेवा हॉस्पिटलचा पत्ता आहे. एक पत्रकार बोलतोय, तुम्ही माझ्याशी अशी भाषा अरे करताय. पत्रकारचा नाही प्रश्न झाला. मी वरती मला मग अनुभव- कंप्लेंट करेल ऐका तुमची. ऐका 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 तुम्ही हा. मी येणार आहे. तुम्हाला मी फोन करतो, माझा ड्रायव्हर फोन करेल, त्याला पत्ता सांगा, त्याप्रमाणे येऊ. ठीक आहे.